ध्यास बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज। तडीपार असतानाही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी झटापटी करून आईच्या मदतीने गुंड पळून गेला। ही घटना निगडी ओटा स्कीम येथील शिवभक्ती सायकल दुकानाजवळ घडली। पोलिसांनी मनोज वसंत जाधव राहणार ऑटो स्कीम निगडी व त्यांच्या आईविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलीस हवालदार जमीन तांबोळी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त बंदोबस्ताच्या अनुषंगाने गस्त घालत होते। फातिमा मस्जिद जवळील शिवशक्ती सायकल दुकानाजवळ ते आले असताना तडीपार केले असता रेकॉर्डवरील गुंड मनोज जाधव हा तेथे उभा असल्याचे त्यांना दिसले। तडीपार केले असताना तो इथे कसा आला, इथे काय करतोय असे त्यांनी विचारले। त्यावरून तो पोलिसांची झटापट करून शिवीगाळ करू लागला। त्यामुळे लोकांची गर्दी जमली। त्या गर्दीतून त्याची आई त्या ठिकाणी आली। ती पोलिसांशी हुज्जत घालू लागली। पोलिसांनी माझ्या मुलाला तडीपार केले व सारखे पकडता असे म्हणून झटापट करू लागली। या झटापटीत मनोज व त्यांची आई पळून गेली। तडीपार कालावधीत पूर्व परवानगी न घेता मिळून येऊन सरकारी कर्तव्यात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे। ध्यास बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज।